हॅलो एव्हरीवन. नमस्कार. कर्मशिला अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. सो एकंदरीतच कंबाईंड गडब पूर्वपरीक्षा 2026 अगदी जवळ आलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून परीक्षेला जाता जाता काही हमखास गुण देणारे जे टॉपिक्स आहेत, मग ते सायन्स असेल किंवा इतर जे काही सब्जेक्ट असतील, सो त्यातील काही महत्त्वपूर्ण टॉपिक्स आपण रिव्हिजन वन बाय वन करूया. या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण वनस्पतीचे रोग अर्थात प्लांट डिझीज आणि पोषक तत्वांमुळे जे काही पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे वनस्पतींना जे आजार जडतात, सो त्या अनुषंगाने या ठिकाणी बघूयात. या ठिकाणी आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. या ठिकाणी जे दिलं गेलेलं आहे की ज्याच्यामध्ये कवकजन्य रोग असेल, बुरशीजन्य रोग असेल, त्यानंतर कवकजन्य म्हणजेच काय तर बुरशीजन्य, त्यानंतर व्हायरल डिझीज आहे, आणखी त्याच्यामध्ये बॅक्टेरियल डिझीज आहे. सो त्यावर आयोगाने कुठल्या ना कुठल्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे. सो त्याचा समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे. ज्या ठिकाणी क्यू हे रेड फॉन्टमध्ये लिहिलेलं दिसेल, दॅट मीन्स की त्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. सो ते तुम्ही हे लेक्चर बघत असताना त्या ठिकाणी विशेष भर द्यावा, जेणेकरून जर त्यावरचा प्रश्न रिपीट झाला तर ते प्रश्न चुकायला नको. ओके, एनिवेज आपण थेट सुरू करूयात आपल्या लेक्चरला. सर्वात आधी फंगल डिझीज किंवा बुरशीजन्य आजार आपण बघूयात. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं काय तर ग्राउंडनट किंवा ज्याला भुईमुग म्हटला जातो. सो भुईमुग हे जे काही प्लांट आहे, तर त्याला टिक्का नावाचं जे काही डिझीज होतं, टिक्का आजार. सो टिक्का आजार कशामुळे होतो तर फंगल डिझीज आहे आणि सर्कोस्पोरा पर्सोनाटा. यावर आतापर्यंत 4 ते 5 वेळा आयोगाने कंबाईन गडब, त्यानंतर गडब मुख्य परीक्षा, राज्यसेवा पूर्वपरीक्षा यावर प्रश्न विचारलेला आहे. जोडलावा स्वरूपाचा प्रश्न देखील यावर विचारून झालेला आहे. सो टिक्का डिझीजच्या संदर्भात काय लक्षात ठेवायचं आहे, टिक्का डिझीज कशाला होतो, भुईमुगाला. कोणतं डिझीज आहे तर ते फंगल किंवा एकंदरीत बुरशीजन्य आजार आहे. आणि सर्कोस्पोरा पर्सोनाटा या एकंदरीतच कारकामुळे, कॉझेटिव्ह एजंटमुळे एकंदरीतच टिक्का डिझीज होतो. सो ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर गहूच्या संदर्भात, वीटच्या संदर्भात आपल्याला एकंदरीत बरेच जे काही आजार आहेत तर ते दिसून येतात, ज्याच्यामध्ये रस्ट ऑफ वीट असेल, लिप ब्लाईट ऑफ वीट असेल, सो इत्यादी जे काही आजार आहेत ते आपल्याला दिसून येतात. सो यावर आतापर्यंत वेगवेगळ्या परीक्षांमध्ये विविध प्रश्न विचारून झालेला आहे. सो रस्ट ऑफ वीट ज्याला मराठीमध्ये तांबेरा आजार म्हटला जातो. सो गहूवरील तांबेरा रोग. आता गहूवरील तांबेरा रोग कशामुळे होतो तर अगेन बुरशीमुळे किंवा एकंदरीतच फंगलमुळे आपल्याला हा आजार होताना दिसून येतो. आणि त्याचं कारक काय आहे तर पक्षिनिया ग्रामिनीज. ओके, सो पक्षिनिया ग्रामिनीज ट्रिटिसाय असं त्याला म्हटलं जातं. सो पक्षिनिया ग्रामिनीज ट्रिटिसाय हे नाव लक्षात ठेवायचं. यावर आयोगाने बरेचदा 2 ते 3 वेळा आतापर्यंत प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर लिप ब्लाईट ऑफ वीट. ओके, सो लिप ब्लाईट ऑफ वीट एकंदरीतच हे जे काही आजार आहे, सो गहूवरील लिप ब्लाईट लक्षात ठेवायचं आहे. यासाठी अल्टेनेरिया ट्रिटिसिना. ओके, सो अल्टेनेरिया ट्रिटिसिना या बुरशीमुळे होणारा आजार आहे लिप ब्लाईट ऑफ वीट. सो हे देखील आपल्याला लक्षात ठेवायला हवं. ओके, त्यानंतर ऊस. ओके, सो शुगर केनच्या बाबतीत रेड रॉट नावाचा आजार होतो. सो रेड रॉट ज्याला तांबडे खोड किंवा लाल कुंज देखील म्हटला जातो. आणि रेड रॉट जे आजार आहे, रेड रॉट ऑफ शुगर केन ज्याला म्हटलं जातो, सो ते देखील बुरशीजन्य आजार आहे. आणि कलेक्ट्रिकम फाल्कॅटम. ओके, सो कलेक्ट्रिकम फाल्कॅटम या बुरशीजन्य किंवा या कारकामुळे, ओके, सो पॉझिटिव्ह एजंट काय आहे तर कॉलेक्ट्रिकम फाल्कॅटम. सो हे नाव लक्षात ठेवायचं. यावर देखील आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. सो यामुळे काय होतं तर ऊस आतून लाल होतो आणि त्याला अल्कोहोलसारखा आंबट वास यायला लागतो. सो त्यालाच या ठिकाणी रेड रॉट डिझीज म्हटला जातो आहे. ओके, सो या ठिकाणी जे डिस्क्रिप्शन दिलेलं आहे ते तुम्ही साईड बाय साईड रीड करू शकता. ओके, त्यानंतर भातावरील किंवा राईसच्या संदर्भात जे ब्लास्ट. ओके, सो ब्लास्ट ऑफ राईस ज्याला म्हटलं जातो. सो ब्लास्ट ऑफ राईसच्या संदर्भात आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे तर ज्याला कर्करोग म्हटला जातो आणि पायरिक्युलेरिया ओरिझाय. ओके, सो पायरिक्युलेरिया ओरिझाय या पॉझिटिव्ह एजंट काय आहे तर बुरशी आहे किंवा फंगल डिझीज आहे. ओके, सो पायरिक्युलेरिया ओरिझाय यामुळे काय होतं तर ब्लास्ट रोग होतो. कशाला तर भाताला. ओके, सो कर्करोग ज्याला म्हटला जातो मराठीमध्ये. त्यानंतर भातावरील जे काही ब्राऊन लीफ आहे, सो ब्राऊन लीफच्या संदर्भात ब्राऊन लीफ ऑफ राईस हेल्मिंथोस्पोरियम ओरिझाय. ओके, सो हेल्मिंथोस्पोरियम ओरिझाय नावाचे जे काही आजार आहेत तर ते देखील एकंदरीतच बुरशीजन्य आजार आहे. सो ब्राऊन लीफ म्हटलं तर लक्षात ठेवायचं ब्राऊन लीफ ऑफ राईस, दॅट मीन्स त्यासाठी पॉझिटिव्ह एजंट काय असणार आहे तर हेल्मिंथोस्पोरियम. ओके, सो हेल्मिंथोस्पोरियम
ओरिझाय. ओके, ओरिझाय याचा अर्थ भाताच्या संदर्भात होतो. तर टिटिसिनिया याचा अर्थ गहूच्या संदर्भात. सो हे तुम्ही त्या ठिकाणी जर प्रश्नामध्ये ऑप्शनमध्ये दिलेलं असलं तरी ते तुम्ही फाइंड आउट करू शकता. त्यानंतर बटाट्याच्या संदर्भात एक वाट डिझीज आणि एक लेट ब्लाइट आणि अर्ली ब्लाइट लक्षात ठेवायचं आहे. सो बटाट्याच्या संदर्भात लेट ब्लाइट म्हणजे उशिरा येणारा करपा ज्याला मराठीमध्ये म्हटला जातो. सो लेट ब्लाइट ऑफ पोटॅटो लक्षात ठेवायचं आहे. लेट ब्लाइट ऑफ पोटॅटो. फायटोप्थोरा इन्फेंटस. ओके, सो फायटोप्थोरा इन्फेंटस या आजारामुळे किंवा या बुरशीजन्य कारकामुळे एकंदरीतच बटाट्याला लेट ब्लाइट हा रोग होतो. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच अर्ली ब्लाइट ऑफ पोटॅटो लक्षात ठेवायचं आहे. अर्ली ब्लाइट ऑफ पोटॅटो अल्टेनेरिया सोलानी. ओके, सो ऑप्शनमध्ये दिलेलं आहे. यावर थेट प्रश्न विचारलेला नाही, मात्र ऑप्शनमध्ये दिलेलं होतं, त्यामुळे हे देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता. अर्ली ब्लाइट ऑफ पोटॅटो अल्टेनेरिया सोलानी. ओके, सो हे कारक या ठिकाणी आपल्याला बुरशीजन्य आजार आपल्याला दिसून येतो. त्यानंतर बाजरीच्या संदर्भात पर्ल मिलेट, अर्गट. ओके, सो पर्ल मिलेटच्या संदर्भात किंवा बाजरीच्या संदर्भात काय लक्षात ठेवायचं आहे? अर्गट डिझीज ऑफ मिलेटच्या संदर्भात काय लक्षात ठेवायचं आहे? क्लॅव्हिसेप्स पर्पुरिया. ओके, सो क्लॅव्हिसेप्स पर्पुरिया या कवकजन्य जे काही कारक आहे, एजंट, पॉझिटिव्ह एजंट आहे. सो त्यामुळे अर्गट रोग हा बाजरीला होतो. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. या ठिकाणी दिलेलंही असेल ते. ओके, सो येस. सो या ठिकाणी आपण आता या व्यतिरिक्त जे आणखी परीक्षेत जे आपल्याला विचारण्यात आलेलं आहे ऑप्शनच्या संदर्भात असेल किंवा इतर जे काही माहिती आहे. सो बटाट्याच्या संदर्भात एक आणखी लक्षात ठेवायचं वार्ड डिझीज हे सिनक्रिटम एंटाबायोटिकम या आजारामुळे होतं. सो सिनक्रिटेयम एंटाबायोटिकम हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. बाजरीच्या संदर्भात स्मट लक्षात ठेवायचं आहे. स्मट ऑफ बाजरा. टोलिस्पोरियम पेनिसिलिएरियम. ओके, सो टोलिस्पोरियम पेनिसिलेरिया या एकंदरीतच पॉझिटिव्ह एजंटमुळे बाजरीला स्मट हा डिझीज होतो. सो ते एक लक्षात ठेवायचं. आणि ग्रीन इयर नावाचं जे काही डिझीज आहे ते स्क्लेरोस्पोरा ग्रॅमिकोला. ओके, सो स्क्लेरोस्पोरा ग्रॅमिकोला या एकंदरीतच बुरशीजन्य कारकामुळे बाजरीला ग्रीन इयर हे डिझीज होतं. सो ते एक तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके, यामध्ये मोहरीच्या संदर्भात लक्षात ठेवायचं व्हाईट रस्ट. यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. सो व्हाईट रस्ट एकंदरीत मोहरीला होतो आणि याच्यामध्ये अल्ब्युगो कॅन्डिडा. ओके, सो अल्ब्युगो कॅन्डिडाच्या संदर्भात हे कारक किंवा पॉझिटिव्ह एजंट आपल्याला दिसून येतो. यासोबतच अल्टेनेरिया ब्रासिकाय नावाचं जे काही आजार आहे तर ते देखील मोहरीला होतो आहे. ओके, सो त्यानंतर अर्गट ऑफ बाजरा. ओके, सो बाजऱ्याच्या संदर्भात जे आपण बघत होतो. सो एक क्लॅव्हिसेप्स पर्स्पोरिया किंवा क्लॅव्हिसेप्स मायक्रोसेफाला देखील त्याला म्हटलं जातो आणि फुसिफॉर्मिसिस. ओके, सो फुसिफॉर्मिस हे जे काही एजेंटिव्ह आहे पॉझिटिव्ह एजंट. सो त्यामुळे देखील अर्गट हा रोग बाजराला होत असतो. सो ते एक तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके, सो या ठिकाणी जे परीक्षेत विचारलेलं होतं ते बघितलं. त्यानंतर नुकतीच जे काही कंबाईंड गडब मुख्य परीक्षा पार पडलेली आहे. सो त्याच्यामध्ये स्मट ऑफ ज्वारीच्या संदर्भात विचारलेलं होतं. सो स्मट ऑफ ज्वारीच्या संदर्भात एकंदरीतच स्मट ऑफ सोरगम. ओके, सो स्मट ऑफ सोरगम नावाचं जे काही आजार आहे ते कशामुळे होतं तर स्पेस्लोथेरा सोर्गी. ओके, सो स्पेस्लोथेरा सोर्गी या एकंदरीतच बुरशीजन्य पॉझिटिव्ह एजंटमुळे स्मट ऑफ सोरगम किंवा ज्वारीला जो आजार स्मट ऑफ सोरगम होतो तो आपल्याला दिसून येतो. त्यानंतर लिप स्पॉट ऑफ जिंजरच्या संदर्भात लक्षात ठेवायचं आहे. जिंजर म्हणजे काय तर आलं किंवा आलेच्या संदर्भात सर्कोस्पोरा जिंगीबेरी. ओके, सो सर्कोस्पोरा जिंगीबेरी या बुरशीजन्य एकंदरीतच पॉझिटिव्ह एजंटमुळे आल्याला जिंगीबेरी हे लक्षात ठेवायचं आणि लिप स्पॉट ऑफ जिंजर हे आजार आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ओके, सो हे आपण बघितलं कशाच्या संदर्भात तर फंगल डिझीजच्या संदर्भात. एकदा बघितल्याच्या नंतर तुम्हाला डायरेक्ट तुमच्या डोक्यामध्ये बसेल असं होणार नाही. त्याच्यामुळे हे तुम्ही 1.5च्या किंवा 2च्या स्पीडनं परत 1 ते 2 वेळा परीक्षेला जाण्याआधी बघा. सो जेणेकरून तुमचं व्यवस्थित त्या ठिकाणी यावर प्रश्न आला तर ते प्रश्न सॉल्व्ह होणार आहे. ओके, त्यानंतर जीवाणूजन्य किंवा बॅक्टेरियल डिझीजच्या संदर्भात आपण काही आजार बघूयात. त्यातील महत्त्वाचं म्हणजे मागची जी काही राज्यसेवा पूर्वपरीक्षा पार पडली तर यावर प्रश्न विचारलेला होता आणि कंबाईन गडबमध्ये देखील यावर प्रश्न विचारण्यात आलेलं होतं. आता लिंबू वर्गीय जे काही फळे आहेत ज्याच्यामध्ये संत्रा असेल, मोसंबी किंवा लिंबू जे आहे. सो
याला सायट्रस नावाचा आजार होतो. सायट्रस जे आहे, सो सायट्रस म्हणजे काय तर सायट्रिक ॲसिड जे लिंबू याच्यामध्ये आपल्याला आम्ल दिसून येतो. सो त्यावरून सायट्रस कॅन्कर नावाचा आजार होतो. सो सायट्रस कॅन्कर. सो सायट्रस कॅन्कर हा कशा आजार आहे तर जीवाणूजन्य किंवा बॅक्टेरियल आजार आहे. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. ओके, सो सायट्रस कॅन्कर काय आहे, सो बॅक्टेरियल आजार आहे किंवा जीवाणूजन्य रोग आहे. आणि यासाठी कोणता जीवाणू कारणीभूत आहे तर झॅन्थोमोनास सायट्री. ओके, सो झॅन्थोमोनास सायट्रीमुळे एकंदरीतच लिंबूवर्गीय जे फळे आहेत सो त्याला आजार जडत असतो सायट्रस कॅन्कर. या जीवाणूजन्य रोगामुळे काय होतं तर जी काही पाने आहेत फांद्या किंवा फळांवर एकंदरीत तपकिरी रंग चढायला लागतो. खडबडीत तसे टोकदार त्या लिंबू तुम्ही बघितलेलं असाल तर लिंबूमध्ये किंवा लिंबूवर्गीय जे काही फळे आहेत तर त्यामध्ये खड्डे पडायला लागतात. त्या ठिकाणी जो एक ब्लॉट सर्कल त्या ठिकाणी तयार व्हायला लागतो. सो ते डाग पडायला लागतो. सो ते कशामुळे होतं तर या सायट्रस कॅन्करमुळे होताना आपल्याला दिसून येतो. आणि महत्त्वाचं म्हणजे काय तर झॅन्थोमोनास सायट्री जी बॅक्टेरिया आहे सो यासाठी झॅन्थोमोनास सायट्री हा बॅक्टेरिया त्या ठिकाणी कारक म्हणून काम करत असतो. ओके, त्यानंतर कापूसच्या संदर्भात काय लक्षात ठेवायचं, कॉटनच्या संदर्भात ब्लॅक आर्म. ओके, सो ब्लॅक आर्म त्यालाच अँग्युलर लिप स्पॉट देखील म्हटलं जातो. सो ब्लॅक आर्म किंवा अँग्युलर लिप स्पॉट. सो अँग्युलर लिप स्पॉट कशाला होतो असा प्रश्न आला तर कॉटन म्हणजेच कापूस आणि झॅन्थोमोनास माल्वासिरम. ओके, सो झॅन्थोमोनास माल्वासिरम या बॅक्टेरियल कॉजेसमुळे किंवा बॅक्टेरियल एजंटमुळे काय होतं तर कापूस किंवा कॉटनला ब्लॅक आर्म किंवा अँग्युलर लिप स्पॉट आपल्याला दिसून येतो. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बटाट्याच्या संदर्भात किंवा पोटॅटोच्या संदर्भात रिंग रॉट किंवा ब्राऊन रॉट हा आजार होतो. सो रिंग रॉट किंवा ब्राऊन रॉट. सो रास्टोलिनिया सोलानेसिरम. ओके, सो रास्टोलिनिया सोलानेसिरम हे नाव लक्षात ठेवायचं आहे. राल्स्टोनिया सोलानेसिरम यामुळे रिंग रॉट किंवा ब्राऊन रॉट. आता रिंग रॉट हा आजार कोणत्या पिकाला होतो असा प्रश्न आला किंवा कोणत्या वनस्पतीला होतो तर पोटॅटो लक्षात ठेवायचं आहे, बटाटा. ओके, त्यासोबतच विल्ट ऑफ पोटॅटो किंवा विल्ट ऑफ जे काही विल्ट रोग आहे पोटॅटोला तर ते सुडोमोनास सोनालिसिरम. ओके, सो सुडोमोनास सोनालिसिरम या एकंदरीतच बॅक्टेरियल किंवा जीवाणूजन्य कारक या कारकामुळे विल्ट ऑफ बटाट्याला विल्ट रोग होत असतो. सो ते एक आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ओके, त्यानंतर बटाट्याच्या संदर्भात रिंग रॉट आणि विल्ट ऑफ पोटॅटो हे दोन आपण बॅक्टेरियल डिजीज बघितले. त्यानंतर हळदच्या संदर्भात, सो हळदीच्या संदर्भात लिप स्पॉट. ओके, सो लिप स्पॉटच्या संदर्भात लिप स्पॉट ऑफ टर्मरिक ज्याला म्हटलं जातं. सो लिप स्पॉट ऑफ टर्मरिक टेफ्रिना मॅक्युलन्स. आता डायरेक्ट यावर प्रश्न विचारलेला नाही, मात्र ऑप्शनमध्ये देताना लिप स्पॉट ऑफ एकंदरीत जोड्याला स्वरूपाचा प्रश्न दिलेला होता आणि त्यामध्ये लिप स्पॉट ऑफ टर्मरिकला एकंदरीत टॅफ्रिना मॅक्युलन्स ही जोडी योग्य पद्धतीने लागत होती. सो त्या अनुषंगाला लक्षात ठेवायचं आहे. टॅफ्रिना मॅक्युलन्स काय आहे, लिप स्पॉट ऑफ टर्मरिकच्या संदर्भात आपल्याला दिसून येतो आणि हे काय तर जीवाणूजन्य आजार आहे. ओके, सो या जीवाणूजन्य पॉझिटिव्ह एजंटमुळे लिप स्पॉट ऑफ टर्मेरिक हा आजार होतो. सो ते एक लक्षात ठेवायचं. त्यानंतर भाताच्या संदर्भात किंवा राईसच्या संदर्भात झॅन्थोमोनास ओरिझाय PV ओरिझाय या बॅक्टेरियल पॉझिटिव्ह एजंटमुळे बॅक्टेरियल ब्लाईट होत असतो भाताला. सो लक्षात काय ठेवायचं आहे तर भातावरील जे काही बॅक्टेरियल ब्लाईट आहे तर ते कशामुळे तर झॅन्थोमोनास हे बेसिकली बॅक्टेरिया आहे. सो यामुळे आणि ओरिझाय म्हणजे काय तर भात. सो झॅन्थोमोनास ओरिझाय यामुळे बॅक्टेरियल ब्लाईट होतो. ओके, सो बॅक्टेरियल ब्लाईटच्या संदर्भात हे लक्षात ठेवायचं आहे. भातावरील बॅक्टेरियल ब्लाईट झॅन्थोमोनास ओरिझाय. त्यानंतर गहूवरील तुंडू जो आजार आहे यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. सो तुंडू रोग कशाला होतो असा प्रश्न विचारून झालेला आहे. सो तुंडू आजार कशाला होतो तर गहूला. ओके, सो ते कशामुळे होतं तर कॉर्निबॅक्टेरियम ट्रिटिसाय. ओके, सो कॉर्निबॅक्टेरियम ट्रिटिसाय या बॅक्टेरियल एजेंटिव्ह जे आहे पॉझिटिव्ह एजंट. सो त्यामुळे तुंडू हा आजार गहूला होतो. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. आणि एक अँग्विना ट्रिटिसाय या निमॅटोडमुळे. ओके, सो एक निमॅटोड आहे अँग्विना ट्रिटिसाय. सो यामुळे एकंदरीत तुंडू हा आजार गहूला होत असतो. ओके, सो हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यातल्या त्या कॉर्निबॅक्टेरियम ट्रिटिसायमुळे तुंडू आजार गहूला होतो. सो ते एक लक्षात ठेवायचं. त्यानंतर मक्का जो आहे सो मक्काला देखील बॅक्टेरियल ब्लाईट होतो. एक आपण बघितलं बॅक्टेरियल ब्लाईट, भातावरील बॅक्टेरियल ब्लाईट आणि मक्काला जी काही बॅक्टेरियल ब्लाईट होतो. सो त्यासाठी कुठला बॅक्टेरिया रिस्पॉन्सिबल आहे तर पॅन्टिवा स्टिवार्टी. ओके, यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. पॅन्टिवा
स्टिवार्टी. ओके, सो हे लक्षात ठेवायचं आहे. पॅन्टिवा स्टिवार्टी या बॅक्टेरियामुळे एकंदरीतच बॅक्टेरियल ब्लाइट ऑफ मेज. ओके, सो बॅक्टेरियल ब्लाइट ऑफ मेज हा आजार होतो. ओके, सो हे आपण बघितलं बॅक्टेरियाच्या संदर्भात म्हणजे जीवाणूजन्य रोग. आता विषाणूजन्य काही रोग आहेत, व्हायरल डिजीज, जे आपल्या प्लांटला अफेक्ट करत असतात. सो त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे टोबॅको. ओके, तंबाखूला जे काही सर्वात आधी शोधल्या गेलेलं जे काही विषाणूजन्य आजार आहे, सो टोबॅको या पिकाच्या संदर्भात शोधलं गेलेलं होतं. टोबॅको मोझॅक डिझीज, आता नावावरून आपल्याला लक्षात येईल TMV म्हणजेच काय तर टोबॅको मोझॅक व्हायरस. यामुळे काय होतं तर हरित द्रव्य जे असतात पानांवरील, टोबॅको जे काही तंबाखूच्या पानांवरील हरितद्रव्य नष्ट होतात आणि त्याच्यामुळे काय होतं तर टोबॅकोला विषाणूजन्य आजार होतो. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. हिरवा रंग जाऊ लागतो आणि त्या ठिकाणी पिवळे हिरवे चट्टे तयार होतात. ओके, जगातील शोधला गेलेला हा पहिला व्हायरस होता. सो ते एक तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर पपई आणि टोमॅटोच्या संदर्भात एक लीफ कर्ल व्हायरसमुळे एकंदरीतच पाने यामुळे काय होतात तर आकसतात, गोळा होतात आणि त्यांची वाढ खुंटत असते. ओके, सो पपया किंवा टोमॅटो याला एकंदरीतच लीफ कर्ल नावाचा जो आजार आहे तो लीफ कर्ल व्हायरसमुळे होतो. सो ते एक तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर येलो वेन मोझॅक नावाचं जे काही व्हायरस आहे, सो त्यामुळे काय होतं तर भेंडीवरील ओकरा नावाचा रोग होतो. सो भेंडीवरील जे काही ओकरा नावाचा रोग आहे ते कशामुळे होतो तर येलो वेन मोझॅक. सो येलो वेन मोझॅक किंवा येलो वेन बॉन्डिंग देखील म्हटला जातो. सो येलो वेन मोझॅक. सो येलो वेन मोझॅक कशाच्या संदर्भात आहे तर भेंडीवरील विषाणूजन्य आजार आहे. सो इतकंच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. बन्सी टॉपर याआधी साधारणतः 2 वेळा प्रश्न विचारून झालेला आहे. सो त्यामुळे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. बन्सी टॉप आजार कोणत्या पिकाला होतो असा प्रश्न विचारलेला होता. सो बनाना म्हणजेच केळीला बन्सी टॉप हा रोग आपल्याला दिसून येतो. त्यानंतर बीटच्या संदर्भात वेन बॉन्डिंग नावाचा आजार होतो. सो बीट याला वेन बॉन्डिंग, आणि वेन बॉन्डिंग काय तर एक विषाणूजन्य आजार आहे, व्हायरल डिझीज आहे, जे बीट या एकंदरीतच वनस्पतीला किंवा पिकाला होत असतो. ओके, सो यामुळे काय होतं तर पानांच्या शिरा पिवळा व्हायला लागतात. सो बीटसाठी वेन बॉन्डिंग हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बटाट्याच्या संदर्भात आणखी या ठिकाणी जे याआधी आपण बटाट्याला जीवाणूजन्य आजार बघितलं बॅक्टेरियल. त्यानंतर त्यापूर्वी आपण फंगस डिझीजमुळे जे काही बॅक्टेरियल जे काही ब्लाइट लीफ स्पॉट काय बघितलेलं होतं लेट ब्लाइट. ओके, सो लेट ब्लाइट, अर्ली ब्लाइट आपण ते बघितलेलं होतं कशामध्ये तर बुरशीजन्य आजारामुळे. ओके, सो या ठिकाणी विषाणूजन्य रोगामुळे ब्लाइटला काय होतं तर पोटॅटो मोझॅक व्हायरस जे आहेत तर ते बटाटा या अर्थात नावावरून तुमच्या लक्षात येऊन जाईल. सो इतकं लक्षात ठेवण्यासारखं नाही आहे. सो हे आपण बघितलं. त्यानंतर उडीद किंवा ब्लॅक ग्राम. सो ब्लॅक ग्रामच्या संदर्भात काय लक्षात ठेवायचं तर क्रिंकल व्हायरसच्या संदर्भात काय लक्षात ठेवायचं आहे तर क्रिंकल व्हायरस यामुळे उडीद किंवा ब्लॅक ग्राम याला आजार होत असतो आणि ते काय आहे तर विषाणूजन्य रोग आहे. ग्रासिसमटच्या संदर्भात ग्रासिसमट व्हायरस ऊस या किंवा सुगरकेन या पिकाला अफेक्ट करत असतो. सो ते एक आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. सो दॅट इज अगेन विषाणूजन्य किंवा व्हायरल डिजीज आहे. ग्रासिसमट ऊसाला होणारा आजार आहे. ओके, सो हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर एक महत्त्वाचं म्हणजे काय तर लिटल लीफ ऑफ ब्रिंजल नावाचा आजार जो वांगे किंवा ब्रिंजल याला होत होता किंवा होत असतो. आणि हा आजार सुरुवातीला व्हायरसमुळे होणारा आजार म्हटला जायचे. मात्र आधुनिक जे काही बॉटनीच्या संदर्भात जे प्लांट रोगाच्या संदर्भात अध्ययन करणारे जे रिसर्चर्स आहेत सो त्यांनी याचे कॅटेगरायझेशन व्हायरसऐवजी बॅक्टेरियामुळे हा आजार होतो आणि त्यासाठी कारक घटक कुठला आहे तर फायटोप्लाझा नावाचा जे काही बॅक्टेरिया आहे. सो फायटोप्लाझा या बॅक्टेरियामुळे किंवा त्याला मायकोप्लाझ्मा लाईक स्ट्रक्चर त्या ठिकाणी जे काही मायकोप्लाझ्मा लाईक जे ऑर्गॅनिझम आहे सो त्यामुळे वांग जे पीक आहे सो त्याला लिटल लीफ ऑफ ब्रिंजल हा रोग होतो असं त्या ठिकाणी रिसर्चमुळे शोधून काढलेलं होतं किंवा प्रकाशित झालेलं होतं. ओके, आणि यासाठी जे काही कारक किंवा पसरवणारा ब्रिंजलमधील जे काही लिटल लीफ ऑफ ब्रिंजल आहे ते पसरवण्यासाठी कुठला कीटक रिस्पॉन्सिबल असतो तर लीफ हॉपर. ओके, सो लीफ हॉपरमुळे
सो आता हे लिटल लीफ ऑफ ब्रिंजल काय झालेलं आहे तर जीवाणूजन्य किंवा बॅक्टेरियल डिझीज झालेला आहे. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. मी परत सांगतो, एका वेळेस तुमच्या लक्षात येणार नाही, तुम्ही 2 ते 3 वेळा हे साधारणतः लेक्चर बघू शकता. ओके, सो स्पीडनं. त्यानंतर पोषक तत्वांचा कमतरतेमुळे होणारे आजार, न्यूट्रियंट्स डिफिशियन्सी. आता महत्त्वाचं काय तर या ठिकाणी भातवरील जे काही खैरा रोग आहे, सो खैरा रोग कशाला होतो असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो खैरा रोगच्या संदर्भात लक्षात ठेवायचं आहे. सो राईस म्हणजेच भात किंवा पॅडी या पिकाला होतो आहे. आणि यासाठी रिस्पॉन्सिबल किंवा कशामुळे खैरा रोग होतो तर एकंदरीतच भात पिकाला एकंदरीत जस्त किंवा झिंकचा अभाव जेव्हा निर्माण होतो तर अशा वेळेस त्या ठिकाणी खैरा किंवा भाताला एकंदरीत खैरा डिझीज होतो आहे. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. ओके, त्यानंतर कॉलीफ्लॉवर म्हणजेच गोबी जी आहे, सो पत्ताकोबी, सो त्याच्या संदर्भात विप्टेल डिझीज होतो. सो विप्टेल नावाचं जे डिझीज आहे ते एकंदरीतच न्यूट्रियन्सच्या अभावामुळे, कोणत्या न्यूट्रियन्सच्या अभावामुळे होतो तर मॉलिब्लेडियम. ओके, सो मॉलिब्लेडम या न्यूट्रियनच्या अभावामुळे कॉलीफ्लॉवर याला विप्टेल नावाचा डिझीज होतो. सो ते एक तुम्ही लक्षात ठेवू शकता. यावर देखील आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. ज्या ठिकाणी क्यू हे रेड फॉन्टमध्ये लिहिलेलं आहे तर त्याचा अर्थ त्यावर प्रश्न विचारून झालेला आहे. त्यानंतर कॉपरच्या संदर्भात काय लक्षात ठेवायचं तर सायट्रस म्हणजेच लिंबूला डायबॅक नावाचा जो आजार होतो, सो डायबॅक ऑफ लेमनच्या संदर्भात काय लक्षात ठेवायचं आहे तर सायट्रस किंवा लिंबू, सो लिंबूला कशामुळे, कोणत्या न्यूट्रियनच्या अभावामुळे एकंदरीत डायबॅक रोग होतो तर कॉपरच्या अभावामुळे त्याला डायबॅक रोग होतो. सो हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, त्यानंतर बोरांच्या संदर्भात मागच्याच वर्षी विचारलेलं होतं, आय थिंक ग्रुप बीच्या पूर्वपरीक्षेमध्ये. कॅल्शियमचे चयापचय करण्यासाठी कोणता न्यूट्रियन्स रिस्पॉन्सिबल आहे तर ते आहे बोरॉन. ओके, सो बोरॉन. आणि बोरॉनमुळे सफरचंद किंवा जे मुळा हे जे पिकं आहेत किंवा फळं आहेत, सो त्याला अंतर्गत नेक्रोसिस किंवा इंटरनल नेक्रोसिस हे जे आजार आहेत ते होत असतो. आणि या इंटरनल नेक्रोसिससाठी रिस्पॉन्सिबल काय आहे तर बोरॉनचा अभाव. ओके, सो ते एक लक्षात ठेवू शकता. त्यानंतर मॅग्नेशियमच्या संदर्भात आणि लोहाच्या संदर्भात, सो मॅग्नेशियम आणि लोह यामुळे क्लोरोसिस नावाचा आजार किंवा हरित द्रव्यहीनता ज्याला म्हटला की जातो आहे. सो विविध वनस्पतींमध्ये जे काही क्लोरोसिस हा आजार होतो तर ते कशामुळे तर एकतर मॅग्नेशियममुळे किंवा फेरसमुळे. आणि त्यातल्या त्यात लक्षात ठेवायचं आहे फेरसच्या संदर्भात किंवा लोहाच्या संदर्भात क्लोरोसिस आणि इंटरव्हिनल क्लोरोसिस आजार होतो. यावर आयोगाने प्रश्न विचारलेलं होतं की इंटरव्हिनल क्लोरोसिस हा आजार कोणत्या खनिज द्रव्याचा अभावामुळे होतो तर ते आहे फेरस किंवा लोहाच्या अभावामुळे. त्यासोबतच केवडा रोग जो आहे, सो केवडा रोग हा देखील एक क्लोरोसिसचा प्रकार आहे. सो ते देखील एकंदरीत लोहाच्या अभावामुळे होतो. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पोटॅशियमच्या संदर्भात, पोटॅशियमच्या अभावामुळे एकंदरीत कापूस की जे कॉटन आहे तर त्याला ब्रॉन्झिंग आजार होतो. सो ते एक तुम्ही लक्षात ठेवू शकता. नायट्रोजनच्या अभावामुळे त्या ठिकाणी ग्रोथ पिवळेपण आपल्याला दिसून येतो. मार्स डिझीज लक्षात ठेवायचं, मार्स डिझीज किंवा मार्स रोग वाटाणा. ओके, सो पी याला होतो, सो वाटाण्याला. आणि कशामुळे तर मॅग्नीजच्या अभावामुळे. सो मॅग्नीज खनिजाच्या अभावामुळे मार्स डिझीज आपल्याला दिसून येतो. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे, वाटाणा. ओके, सो या ठिकाणी आपण काय बघितलं तर याच्यामध्ये न्यूट्रियनच्या संदर्भात झिंकच्या अभावामुळे भातावरील खैरा रोग लक्षात ठेवायचा आहे. मॉलिब्लेडनमच्या अभावामुळे कॉलीफ्लॉवर म्हणजे पत्ताकोबी जे काही आहे सो त्याला विप्टेल आजार होतो. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. कॉपरच्या अभावामुळे लिंबूमधील डायबॅक रोग आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. बोरॉन कशासाठी तर कॅल्शियमच्या चयापचय आणि इंटरनल नेक्रोसिसच्या संदर्भात लक्षात ठेवायचं आहे. लोह बेसिकली क्लोरोसिसच्या संदर्भात केवढा रोग असेल किंवा इंटरव्हिनल क्लोरोसिस आहे तर ते लोहामुळे. पोटॅशियममुळे एकंदरीतच कापूसच्या संदर्भात किंवा कॉटनच्या संदर्भात ब्रॉन्झिंग हा आजार होतो. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. आणि मार्स डिझीज एकंदरीत मॅग्नीजच्या अभावामुळे वाटाणा याला होतो. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. ओके, सो अशा प्रकारे आपण या ठिकाणी जे काही वनस्पतीचे रोग आणि पोषक तत्वांची कमतरतेमुळे होणारे रोग आपण बघितलं. ओके, सो दुसऱ्या टॉपिकमध्ये आणखी पुढच्या टॉपिकमध्ये आपण काय बघणार आहोत तर वनस्पतींचे जे काही वर्गीकरण आहे, प्लांट क्लासिफिकेशन, त्यानंतर ॲनिमल क्लासिफिकेशन आणि त्यासोबतच जे काही संप्रेरक PGR जे प्लांट ग्रोथ हार्मोन आहे किंवा वनस्पती पोषणच्या संदर्भात आपण बघूयात.